मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या छगन भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या परदेशवारीला ईडीने विरोध केला होता। भुजबळांना परदेशवारीची दिलेली परवानगी कोर्टाने रद्द करावी या मागणीसाठी ईडीने त्याचवेळी याचिका देखील दाखल केली होती। पण आता ही याचिका ईडीने मागे घेतल्याने भुजबळांना दिलासा मिळालेला आहे। याचाच आढावा घेणारा साम टीव्हीचा एक खास रिपोर्ट पाहूयात। भुजबळांविरोधातील याचिका ईडीकडून मागे। मूळ याचिका कायम असल्याचा दमानियांचा दावा। ईडीच्या बदललेल्या भूमिकेवरून आरोप प्रत्यारोप। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका मागे घेत असल्याचं ईडीनं उच्च न्यायालयात स्पष्ट केलंय। पण भुजबळांचे पुत्र पंकज यांच्या विरोधातील याचिका मात्र ईडीनं मागे घेतलेली नाहीये। ईडीच्या या बदललेल्या भूमिकेवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय। भुजबळ साहेबांकडे पेढे खायला जाणार आहोत, कारण त्यांची चौकशी अचानक बंद केली गेली। त्यांना काही दिवस, काही महिने, काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर जी दमदाटी नंतर चालू होती की तुम्ही जामिनावर आहात, विसरू नका। आता असं नेमकं काय, कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे। त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत। छगन भुजबल के खिलाफ ईडी ने केस वापस लिया। मैं इंतजार करूंगा मेरे खिलाफ कब लेते हैं माग। वाढदिवस माझा आणि शुभेच्छा भुजबळांना आहेत। शेवट कारण मी म्हणालो की तिकडे गेलं की वॉशिंग मशीन, निरमा पावडर या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत। हे पहा, ईडीच्या केस का मागे गेला त्याचे कारण जर दिले तर अतिशय हास्यास्पद कारण आहे। याचाच अर्थ आता भुजबळ ज्या पद्धतीनं भूमिका मांडतात, ॲग्रेसिव्ह भूमिका मांडतात, भूमिका असावी, भूमिका सगळ्यांची असती, असायला काहीच हरकत नाही, परंतु ज्या पद्धतीनं मांडतात मला असं वाटतं कोणीतरी त्यांच्या मागे बोलवता धनी आहे। पण ईडीनं मागे घेतलेली याचिका ही मूळ याचिका नसून आपल्या परदेशवारीला विरोध करण्याबाबतची याचिका ईडीनं मागे घेतल्याचा खुलासा खुद्द छगन भुजबळांनी केलाय। परदेशात काहीतरी जायचं होतं, त्यासाठी आम्ही सेशन कोर्टामध्ये अर्ज केला होता की आम्हाला परवानगी द्या, आणि त्यावेळेला सेशन कोर्टाने आम्हाला परवानगी दिली होती। तर ईडीचा त्याला विरोध होता, म्हणून ईडी त्या परवानगीच्या विरोधात अपिलात गेली होती। त्याच्यानंतर आम्ही परदेशात गेलो पण, आलो पण, सगळं काय झालं। आता ती केस आम्ही पण विसरलो आणि ते ईडीवाले ते पण विसरले। ईडीने जी केस मागे घेतली ती महाराष्ट्र सदन घोटाळ्यातल्या स्कॅम विरुद्ध नव्हती। ती याचिका अशी होती की ह्यांना परदेशी जाण्यापासून बंदी करण्यात यावी, अशी ही जी याचिका होती। त्याच्यानंतर यांच्या वकिलांनी अशी बाजू मांडली की हे अनेक वेळा बाहेर जाऊन परत आलेले आहेत, त्यामुळे या याचिकेला आता अर्थ नाही, म्हणून ती याचिका मागे घेण्यात आली। महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना ईडीनं 2016 मध्ये अटक केली होती। या प्रकरणी 2.25 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर उच्च न्यायालयानं भुजबळांना जामीन मंजूर केला होता। जामिनानंतर भुजबळांना काही कामास्तव परदेशात जायचं असल्यानं भुजबळांनी विशेष सत्र न्यायालयात परदेशवारीला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता। त्यावर 16 ऑक्टोबर 2018 रोजी विशेष सत्र न्यायालयानं भुजबळांना पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी देऊन परदेशात जाण्याची परवानगीही दिली होती। पण विशेष सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला ईडीनं 2018 मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। हे प्रकरण सप्टेंबर 2023 मध्ये सुनावणीसाठी आलं असता याचिका नेमकी कशासाठी केली होती हे आठवत नसल्याचं, तसंच याचिकेची मूळ प्रतही सापडत नसल्याचं ईडीच्या वतीनं न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं होतं। त्यावर याचिका नेमकी कशासाठी केली होती हे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयानं ईडीला वेळ दिला होता। जून 2023 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झालाय।
या गटात छगन भुजबळांचाही समावेश आहे. त्यामुळे छगन भुजबळ सरकारमध्ये सामील होताच ईडीचा त्यांच्याबद्दलचा सूर बदलल्याची टीका आता विरोधक करतायत. पण ईडीनं मागे घेतलेली याचिका ही मूळ याचिका नसल्यानं अजूनही महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं भूत छगन भुजबळांच्या मानगुटीवर कायम आहे. नागपूरहून अमर घटारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.